तुम्ही एक गोष्ट कायम विसरता मिस्टर शांतनू, की तुमची अमूल्य गोष्ट आमच्याकडे आहे आणि ती सुरक्षित आमच्याकडे असावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही जे म्हणू तेच ह्या आमच्या राज्यात व्हायला हवं. ते आता कठोर शब्दात सुनावतात तसं त्याची पावले तिथेच ते ऐकून घुटमळतात. आणि म्हणूनच तुम्ही माझ्या आईसाहेब नाही तर मिसेस माने पाटील आहात. शांतनू उदास चेहरा करत बोलतो. पण मिसेस माने पाटील मात्र जाम चिडल्या होत्या. शांतनू, त्या जोरात ओरडतात. पण शांतनू काही न बोलता तिथून निघून जातो. शेवटी चरफडत त्याच बाहेर येऊन प्रियांशला, शांतनू आणि समायराला घरी जायची आठवण करून द्यायला सांगतात व स्वतःही तिथून निघून जातात. नमस्ते आईसाहेब. ठरल्याप्रमाणे रात्री शांतनू समायराला खेडगावला जायला सांगतो. सोबत अर्थात तिचा बॉडीगार्ड असतोच. वाड्यात येताच ती आपल्या आईसाहेबांना वाकून नमस्कार करते. कितीही घमेंडी, अहंकारी, रागीट स्वभावाची असली समायरा तरी ती आपल्या आईसाहेबांसमोर कायम शांत असायची. आई तिचं कंट्रोल बटन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नव्हतं. आशीर्वाद असावा. कायम एक मोठी हिरोईन बना समायरा, त्या हसून बोलतात. मग आज काही खास? नाही, म्हणजे असं अचानक बोलून घेतलं ताईसाहेब म्हणून विचारलं. ती आता जरा गंभीर होत विचारते. हो, तसं खासच आहे. फलटणचे विक्रांत निंबाळकर आज आपल्या डॅडला भेटायला येणार आहेत. आज तुमच्या डॅडचा 50वा वाढदिवस आहे हे विसरला नसाल तुम्ही. आय होप सो. त्या किंचित हसून पण प्रत्येक वाक्यावर दाब देत विचारतात. येस ताईसाहेब, ऑफकोर्स. डॅडचा वाढदिवस काय विसरण्यासारखी गोष्ट आहे का? आजच्या दिवशी तर. ती आत्ता हसून बोलते पण पुढचं वाक्य तोंडातच राहते, कारण आईचे तिच्या डोळे वटारले जे गेले होते. बाय द वे, आहेत कुठे आमचे परमपूज्य डॅड? जरा वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी देऊन येतो. ती स्वतःला सावरत पुढे बोलते. जा, पण प्लीज आज कोणताच विषय मुद्दा म्हणून काढू नका. आणि हो, डॅड म्हणू नका. आबा किंवा आबासाहेब म्हणा त्यांना. उगा आजचा दिवस खराब करू नका. त्या तिला दटावलेल्या आवाजातच बोलतात. ओके, आबासाहेब तर आबासाहेब, ती हसून बोलते आणि चालायला लागते. आणि हो, जरा आज कपडे पार्टीत अनारकली किंवा फुल टाईपचे घाला. आपले स्नेही निंबाळकर साहेब येणार आहेत. सोबत त्यांचा विक्रांतही, त्या मागून बोलतात. बरं. खरं तर ती मनात चिडली होती, पण तसं न दाखवता ती बोलते. मी काय बोलते त्याकडे लक्ष आहे ना? नाही म्हणजे तुमचं काय चालू आहे त्या फडतूस बॉडीगार्ड बरोबर ते आम्हाला दिसत नाही असं समजू नका. तुम्ही फक्त तिची जागा घेतली आहे. प्रत्यक्षात तुम्ही कोण आहात हे विसरू नका म्हणजे मिळवलं. त्या कडक आवाजात आता तिला सुनावतात. पण यावरती जास्त काही रिॲक्ट करत नाही. पण आपल्याला काही फरक पडला नाही असंही आपल्या आईला 2 खांदे उडवत निदर्शनास आणून देते आणि आपल्या वडिलांच्या भेटीसाठी निघून जाते. ह्या मुलीचं काय होणार काय माहीत. एक वेळ ती परवडली असती मला. त्या कपाळावर आठ्या पाडत जाणाऱ्या समायराला पाहत म्हणतात. डॅड. समायरा आपल्या वडिलांच्या रूममध्ये येते. खरं तर इतकं बजावणंही ती त्यांना डॅडच म्हणत होती. पण त्यालाही कारण होतं. ती आधी तर आबासाहेबच म्हणणार होती, पण समोर आबासाहेब एका फ्रेमकडे टक लावून पाहत होते आणि आसवही गाळत होते त्यांच्या डोळ्यातून. शिवाय त्या फ्रेमला ते असे कुरवाळत होते की जणू ती फोटोतील व्यक्ती आत्ता त्यांच्यासमोरच उभी आहे. आबासाहेब. हाका मारूनही ते आपल्याकडे पाहत नाही हे पाहून तिला मनोमन राग आला होता. पण तरीही स्वतःला ती कसंबसं सावरून घेते आणि त्यांच्या खांद्यावर मागून हात ठेवत त्यांना गोड अशा आवाजात हाक मारते. समू, तू? ते तसं तिला पाहत बोलतात. आवाज खूपच गहिवरला होता. डोळ्यातील पाणी कधी तिच्या हातावर पडते तिचं तिलाच कळत नाही. समू, तू आपल्या आबासाहेबांना भेटायला आलीस? आपल्या आबासाहेबांच्या वाढदिवसाला आलीस? ते तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात. तिला त्यांचा हा स्पर्श खूप भारी वाटत होता. ज्या स्पर्शासाठी गेले कित्येक वर्ष ती तरसली होती जणू. तिने आपले डोळे बंद केले. समू, माझी लाडाची खारुताई. तेही तिला खूप सॉफ्टली बोलत होते. आबासाहेब. पण ते तसे म्हणतात तसं ती वास्तव्यात येते. ते आपल्याला वेगळे समजत आहेत हे तिला कळतं. ती मी नाही, मी तुमची मायरा. तिला बोलायचं होतं पुढचं वाक्य, पण माहीत नाही तिच्या तोंडातून ते शेवटचं वाक्य बाहेरच पडत नाही. आबासाहेब, मी समायरा, तुमची समायरा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबासाहेब तुम्हाला.
ती पाया पडत हसून म्हणते. थँक्यू मयू. तेही हसून तिला आता आशीर्वाद देतात. आज बरी आपल्या आबासाहेबांची आठवण झाली तुम्हाला? नाहीतर गेले 2 वर्ष इथे येऊनही आबासाहेबांना भेटवायचं कधी वाटलं नाही तुम्हाला? ते हसून आपल्या हातातली फ्रेम परत टेबलवर ठेवत बोलतात. त्यात 2 छोट्या मुलींचा फोटो असतो. सेम ड्रेस घातलेला, सेम डिझाईनचा आणि सर्वच अगदी चेहरेपट्टीपासून फ्रॉकच्या रंगापर्यंत सेम असते. दोघी तर अशा वाटत होत्या की एकाच मुलीचा तो फोटो असावा, ज्याचे एडिट करून शेजारी लावलेला असावा. असं काही नाही आबासाहेब. ते आजकाल फिल्म इंडस्ट्री टफ कॉम्पिटिशन जे वाढलं आहे त्यामुळे वेळच भेटत नाही. तीही आता हसून स्पष्टीकरण देत बोलते. खरं आहे. पण तुमच्यासारख्या टॅलेंटेड मुलीला कशाला घाबरायला हवं? तुम्ही तर त्या इंडस्ट्रीतल्या महाराणी आहात. आणि तो तुमचा भाऊ शांतनू असताना तर तुम्हाला का काळजी? ते तिचं जरी म्हणणं पटलं असलं तरी ती किती आपल्या वडिलांच्या नजरेत बेस्ट मुलगी आहे हे दाखवून देत असतात. हे तिला काय समजलं नव्हतं का? पण सध्या ती शांत बसते. काय मग, मुलीला पाहून आमच्या राजेसाहेबांचं पोट भरलेलं दिसते, जे त्यांना खाली येऊन नाश्ताही करायला इच्छा दिसत नाही. तोच वर तिची आई येत हसून म्हणते. अरे असं काही नाही, बस येणारच होते. पण आता इतक्या दिवसांनी आमची लाडाची खारुताई भेटली म्हटल्यावर जरा गप्पा रंगल्या. हो की नाही खारुताई? आबासाहेब आपल्या बायकोला पाहत हसून म्हणाले आणि शेवटचं वाक्य बोलताना समायराला आपल्या मिठीत घेऊन कपाळावर किस करत बोलतात. त्यावर समायरा ऑकवर्ड हसते. मनात जरा रागही होता. बरं, आज लक्षात आहे ना आपले स्नेही निंबाळकर साहेब येणार जे आहेत ते आपल्या पार्टीला? जसं परत तिची आई तिच्या वडिलांना हसून आठवण करून देते. हो आहे लक्षात. आमच्या खारुताईला मागणी जे घालायला येणार आहेत ते. पण खरं सांगू, मला तिचं करिअर महत्वाचं आहे. हे लग्न वगैरेला तर टाईम आहे. आधी तिला तिच्या इच्छाप्रमाणे टॉप 5 मधील हिरोईन तर बनू दे असं वाटतं आम्हाला राणीसाहेबा. ते जरा चिंतित होऊन म्हणतात. हो मला सुद्धा. पण आता ते स्वतःहून मागणी घालत आहेत. आणि शिवाय त्यांना तिचंही करिअर पसंत आहे. त्यांची तर फुल परमिशन आहे तिने लग्नानंतर हे करिअर करण्यासाठी. मग का उगाच आपण आडवं लावायचं? त्या तिच्या वडिलांना समजावत बोलतात. हो पण आईसाहेब, लग्न न करण्याची इच्छा माझी असेल तर? आता समायरा बोलते. तसं त्या तिच्याकडे कपाळावर आठ्या पाडत रागात पाहतात. तिचं असं या दोघांमध्ये बोलणं आणि तेही त्यांच्या विरुद्ध त्यांना आवडलं नाही हे त्या नजरेतून समजणं पुरेसे होतं. ती मग गप्प बसते. मानेबाई, खरं तरी पार्टी वगैरे मला आज काही पचनी पडत नाही. तिच्या वडिलांना त्या दोघींची नजरानजर करताच ते विषय बदलतात. नाही म्हणजे आजच 2 वर्षापूर्वी आपली मायरा आपल्याला कायमची सोडून गेली. आज तिचंही श्राद्ध असताना असं आपण करणं. आता मात्र बाबासाहेबांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हायला लागतात. मला समजते. पण आता आपण तरी काय करू शकतो राजेसाहेब? त्याही अस्वस्थ होऊन तिच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात. का कोण जाणे, आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाणी पाहून समायराला थोडा आनंदही झाला होता आणि थोडं दुःखही. पण तिचं आपल्या आईकडे लक्ष जाताच ती नेहमीप्रमाणे आपले भाव चेहऱ्यावरचे सराईतपणे आपल्या मेकअप पुढे झाकून टाकते. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.